मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. मी आपला मित्र सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन आणि एका अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. आणि ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. मित्रांनो सध्या कॉकरोचचं आंदोलन चालू आहे. नीटच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हे उद्देश समोर ठेवून हा आंदोलन चालू होतं. आणि हे दिल्लीनंतर महाराष्ट्रामध्ये बी हे चालू होतं. आणि उभाटाचे जे काही पदाधिकारी आहेत, उभाटा पक्षाचे काही नेते आहेत, त्यांनी हे आंदोलन उभारलं होतं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये दादरला. या ठिकाणी एका महाराष्ट्रीयन वाघिणीनं ते पूर्ण आंदोलन एक्सपोज केलं आहे. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून अक्षरशः सर्वांची फाटली होती. आणि त्या ठिकाणी त्या महिलेच्या हातातील माईक एकाने हिसकून घेतला आणि त्याचं बोलणं बंद करायचा प्रयत्न करत होता. तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, व्हिडिओ पाहून घ्या. आणि ती महिला आहे, त्या महिलेने जो मुद्दा उचलला आहे हा सुद्धा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पहा. ती एक्झाम जी नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती रिझर्वेशन बेसिसवर करायला पाहिजे. ओपन कॅटेगरीतल्या मुलांना निगेटिव्ह मार्क मिळत नाहीत. निगेटिव्ह मार्क मिळालेले 13 लोकांना तर तुम्ही जागा देता. जे 30,000 फक्त सीट्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही निगेटिव्ह मार्क्स देता. आणि जी ओपन मधली मुलं आहेत त्यांना सीट मिळत नाही का? फर्स्ट ऑफ ऑल थांबा, मी बोलतेय मी प्रश्न विचारते. लोकांच्या समोर आंदोलन करता, मग लोकांचे प्रश्न पण सोडवा ना. आता ज्यांचं सरकार आहे ना त्यांची सध्या जबाबदारी आहे, त्यांनी नाही सोडलं आम्ही सोडू. ऐका ना, मग तेच ना, मी तुम्हाला तेच म्हटलं. तुम्ही किती न्यूज बघितली मला माहिती नाही. झाली तीन हे बघा, 3 मेला एक्झाम झाली. 7 मेला कळलं की फ्रॉड झालाय. 8 मेला गव्हर्नमेंटनीच का सांगितलं की पोलीस कंप्लेंट केली की झालाय फ्रॉड म्हणून. त्याच्यानंतर सीबीआयला गव्हर्नमेंटनीच सांगितलं. झालं. जून मध्ये एक्झाम झाली, जुलैमध्ये एक्झाम त्याचा रिझल्ट लागलाय. तुम्हाला अजून काय पाहिजे त्याच्यासाठी? नेक्स्ट इयर तुम्ही 20 मुलांचंच बोलताय. मी तेच विचारते ना, रिझर्वेशन तुमचं रिझर्वेशनचं जे निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये मुलं जागतात नाही. तुम्ही डॉक्टरांची क्वालिटी विचारताना दरवर्षी ती रिझर्वेशन कॅटेगरीमुळेच होते. निगेटिव्ह मार्क माली मुलं बसूच कसे शकतात, डॉक्टर बनूच कसे शकतात? त्यांचे प्रश्न हे सरकारला आहेत बरं का, आपल्याला हा, नाहीये. मी तेच विचारते. तुम्ही तुमचा जो सीजेपीचा अजेंडा होता त्याच्यामध्ये मी बोलते ना, प्रश्नाचं उत्तर देतो ना, रिझर्वेशनचं बोलतो ना. यायचंय ना, तुम्हाला ऐकूनच नाही घ्यायचंय, तुम्हाला शिव्याच घालायचंय. आणि मी तुम्हाला शिव्या घालायला आलेच नाहीये. मी सरकारला मित्रांनो हा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन उभारलं हा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा हे उद्देशच नाही. या लोकांना हे सरकार पलटवायचं आहे, सरकार पाडायचं आहे, हा यांचा मनसुबा आहे. आणि त्यावर महत्त्वाचं, आता ही आंदोलन दिल्लीमध्ये उभारले. CGPला डायरेक्टली पाठिंबा हा केजरीवालाचा आहे. आणि ज्या राज्यामध्ये केजरीवालाचं सरकार आहे पंजाबमध्ये, त्या ठिकाणी फार्मासिस्ट पदावरील जे काही पेपरफुटी झाले आहे त्यावरून पंजाबमध्ये आंदोलनं चालू आहेत. त्यावरती CGP का बोलत नाही? पंजाब सरकारला प्रश्न का विचारले जात नाहीत? आणि त्याहून महत्त्वाचं, ह्या महिलेने तिथं प्रश्न उपस्थित केला की ही इंजिनिअर परीक्षा पेपर फुटला, ही गोष्ट सरकारला समजली, सरकारनंच हा तपास CBIकडे दिला, कार्यवाही केली, त्या लोकांना अटक केलं, खटला चालू आहे, आरोपीवर कार्यवाही होईल. आणि ही परत परीक्षा घेण्यात आली, परत निकाल लागला, हे सगळं सुरळीत चाललं. पेपर फुटणे हे सरकार कुठलंही असो फुटतोच, हा वाक्य हे प्रियंका गांधींचं आहे. पण त्यावरती तात्काळ उपाययोजना कोण करतं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि ह्या महिलेनं प्रश्न विचारला आहे, तुम्ही 20 मुलं मरण तिथं पावले त्या सगळ्या फुटीमुळं, तुम्ही हा मुद्दा लावून धरताय. तुम्ही हा मुद्दा लावून धरताय का जास्तीत जास्त मार्क घेऊन सुद्धा
फक्त आरक्षण नसल्यामुळं ओपन कॅटेगरीतील मुलं ही डॉक्टर बनण्यापासून वंचित असतात. असे कित्येक मुलांनी आत्महत्या केले. तुम्ही त्यावरती बोलणार नाही का? हा CJPचा मुद्दा नाही का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ह्या महिलेने विचारला मित्रांनो. हे सगळं चाललंय ना, हे फक्त आणि फक्त राजकारण चाललंय. सगळ्यांना आपापल्या पोळ्या भाजायच्या आहेत. अहो, त्या महिलेच्या हातामधला माईक एका हरामखोरानं हिसकून घेतला. त्या महिलेचा मला तुम्ही सांगा ना, त्या महिलेचा एकतरी प्रश्न चुकीचा आहे का? त्या महिलेनं ते वाघिणीनं जे बोललंय तिचा एक आणि एक शब्द हा खरा आहे. ओपन कॅटेगरीमध्ये किंवा आरक्षणाच्या नावाखाली जे जे डॉक्टर बोगसमध्ये भरले गेलेत गुणवत्ता नसताना, त्यांच्यावर कोण बोलणार आहे का नाही? त्यांच्यावरती नेमकं बोलायचं कोण? हे जे आंदोलन चाललंय, हे आंदोलन फक्त तरुण विद्यार्थ्यांच्या नावावरती ह्या विद्यार्थ्याला फक्त मोहरा करून त्याच्या पाठीमागे जे षडयंत्र चालू आहे, हे षडयंत्र, हे मनसुबे हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये येतात. आणि आता जे रस्त्यावरती आहेत त्यात विद्यार्थी एकही नसणार आहे. फक्त भाजप विरोधी, हिंदू विरोधी लोक त्या आंदोलनामध्ये मित्रांनो आहेत. तिथं जे काही व्हिडिओवाले आहेत, यूट्यूबवाले, इंस्टावाले, तुम्ही यांच्या मागचे व्हिडिओ बघून घ्या. ह्या लोकांनी आतापर्यंत सरकारच्या विरोधामध्ये, हिंदूंच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे. ते रवी साबळे असो, कांगणे असो, कराळे असो, कुणी असो, ह्या सर्वांचे मनसुबे तेच आहेत. सरकारला याच्या माध्यमातून वेठीस धरणं, सत्ता पालट करणं, जाळपोळ करणं, सरकार अस्थिर करणं आणि भारताची बदनामी करणं, फक्त एवढा यांचे मनसुबे आहेत. तुमचं मत काय मित्रांनो? नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.